Hello students, welcome in virtual classroom of Standard 12th Subject English. सर्व विद्यार्थी मित्रांचे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्लिश या विषयाच्या सरावासाठी जी सराव प्रश्नपेढी तयार केलेली आहे त्या सराव प्रश्नपेढीमधील सेक्शन नंबर 4 जॉनर नॉवेल यावर आधारित असलेल्या कृती प्रश्नांची चर्चा करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना सूचना आहे की हे कृती प्रश्न आपण जरूर आपल्या वहीमध्ये एकदा लिहून काढावेत. ॲज वी नो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जेवढा सराव कराल, जेवढे तुमचे प्रयत्न अधिक असतील, तेवढ्या गोष्टी तुमच्या जास्त स्मरणात राहतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करा. या ठिकाणी पाठांशी निगडित असलेल्या लिंक्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 4 म्हणजेच चौथा विभाग की जो साहित्याचा प्रकार कादंबरी यावर आधारित आहे. या विभागातील 4.1 म्हणजेच पहिला पाठ जो आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल, या पाठावर आधारित असलेले एकूण 6 कृती प्रश्न तुम्हाला सराव प्रश्नपेढीमध्ये दिलेले आहेत. त्यापैकी आजच्या आपल्या या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये आपण प्रथम 3 कृती प्रश्न सोडवतो आहोत व उर्वरित 3 कृती प्रश्न हे पुढच्या किंवा पुढील व्हिडिओ सिरीजच्या लेक्चरमध्ये असतील. तेव्हा फार वेळ न घालवता ताबडतोब आपण कृती प्रश्नांच्या चर्चेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, कृती प्रश्न सोडवण्यापूर्वी पटकन एकदा संक्षिप्त स्वरूपामध्ये या धड्यातील असलेले महत्त्वाचे 2 घटक की जे स्लाइडच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत ते पटकन बघूया. एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला म्हणजेच कादंबरी किंवा कादंबरीचे घटक. There are 6 elements essential of novel or novella. All these factors may be related to one another in the work by an author. कादंबरीचे एकूण 6 घटक आवश्यक आहेत. हे सर्व घटक लेखकाने केलेल्या कार्यात एकमेकांशी संबंधित असू शकतात. हे 6 घटक कोणते आहेत तर ते आहेत: फर्स्ट, थीम म्हणजेच मुख्य विषय. सेकंड, प्लॉट म्हणजे कथानक. थर्ड एलिमेंट, कॅरेक्टर म्हणजेच पात्र. फोर्थ एलिमेंट, सेटिंग म्हणजेच नेपथ्य. फिफ्थ एलिमेंट, कॉन्फ्लिक्ट म्हणजेच संघर्ष. सिक्स्थ एलिमेंट, लँग्वेज और स्टाईल म्हणजेच भाषा किंवा शैली. टाइप्स ऑफ नॉवेल्स. विद्यार्थी मित्रांनो, कादंबरीचे एकूण 13 महत्त्वाचे प्रकार आहेत. ते कोणते ते बघूया. तुम्हाला स्लाइडच्या स्वरूपामध्ये त्याचा मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे. या अर्थावरून तुम्हाला या संकल्पना किंवा हे प्रकार अधिक चांगल्या प्रकारे स्मरणात राहू शकतील अशी अपेक्षा करते. रिअलिस्टिक नॉवेल, पिकरेस्क नॉवेल, हिस्टॉरिकल नॉवेल, एपिस्टलरी नॉवेल, गॉथिक नॉवेल, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, ॲलेगरिकल नॉवेल, यूटोपियन और डिस्टोपियन नॉवेल, सायकोलॉजिकल नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, बिल्डिंग रोमन नॉवेल, सायन्स फिक्शन नॉवेल, डिटेक्टिव्ह फिक्शन नॉवेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे 13 महत्त्वपूर्ण प्रकार आहेत कादंबरीचे. लेट्स ट्राय टू स्टडी ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड रीराईट द सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायांपैकी अचूक पर्यायाची निवड करत संपूर्ण वाक्य तुम्हाला पुन्हा एकदा लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघू शकत असाल की ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये दिलेले उत्तर आहे, म्हणजेच तो अचूक पर्याय आहे. त्यामुळे आपण ताबडतोब प्रश्न आणि त्याचे उत्तर या पद्धतीने या प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची चर्चा करतो आहोत. फर्स्ट सेंटेन्स. 18th century gifted mankind with.
The correct option is D, that is novel and periodical essays. Second sentence, novel soon became dominant literary genre as it, and the correct alternative is D, all of these. Means A, B and C, all three alternatives are applicable for the sentence. A, B आणि C हे तिन्ही पर्याय दिलेल्या वाक्यासाठी अचूक आहेत, त्याच्यामुळे याचे उत्तर ऑल ऑफ दीज म्हणजे यापैकी सर्वच असे आहे. सेंटेन्स नंबर 3, Indian writers in English novel initially wrote about the theme of. The correct option is B, nationalistic and social virtues. Fourth sentence, Gothic novel contains. The correct option is D, means all of these. म्हणजेच A, B आणि C, टेरर अँड सुपरनॅचरल, मिस्ट्री अँड थ्रिलर, हॉरर अँड हॉन्टेड बिल्डिंग्स आर ॲप्लिकेबल फॉर गॉथिक नॉवेल. गॉथिक नॉवेलमध्ये या तिन्ही गोष्टी अंतर्भूत असतात, म्हणून याचे उत्तर किंवा उत्तराचा अचूक पर्याय जो आहे तो डी आहे. नेक्स्ट सेंटेन्स, स्ट्राईक आउट द अननेसेसरी. पुढील पर्यायांपैकी जो आवश्यक नाही असा पर्याय शोधून काढा. डिटेक्टिव्ह फिक्शन इज. प्रोटोगॉनिस्ट is a necessarily an eccentric person. Eccentric means little bit strange, vikshipta, and protagonist means nayak. Detective fiction is, protagonist is an unnecessary and eccentric person is the correct answer. म्हणजेच A, B आणि C हे तिन्ही घटक डिटेक्टिव्ह फिक्शनचाच एक भाग आहे. Activity sub question number 2, fill in the blanks by choosing correct alternative. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला रिक्त जागा असलेली वाक्य दिलेली आहेत. 3 पर्याय दिलेले आहेत. त्या 3 पर्यायांपैकी अचूक पर्यायाची निवड करत तुम्हाला विधान पूर्ण करून लिहायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स, अ नॉवेल इज रिलेटिवली अ लॉन्ग नरेटिव्ह. सेकंड सेंटेन्स, English word novel is derived from the Italian word novella. Third sentence, Geoffrey Chaucer wrote the Canterbury Tales. Fourth sentence, the Tale of Genji by Murasaki Shikibu was published in the year 1010. Next sentence, The Pilgrim's Progress is a novel written by John Bunyan. Next sentence, Dash is the pioneer of the stream of consciousness novel. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness novel. Next sentence, the first Indian English novel, Rajmohan's Wife, was written by Bankim Chandra Chattopadhyay. Sentence number 8, Joseph Conrad wrote the novella named as The Heart of Darkness. Next sentence, science fiction is a genre of speculative fiction dealing with futuristic settings. And last sentence which is given here is, the famous trio of Indian writers is. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिओ म्हणजे त्रिकूट किंवा 3 व्यक्ती. द फेमस ट्रिओ ऑफ इंडियन रायटर्स इज मुल्कराज आनंद, R.K. नारायण अँड राजा राव. सब ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 3, राईट इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर. क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजेच कालक्रमानुसार घटना लिहिणे. फर्स्ट set which is given here contains 4 points. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, 4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे मुद्दे तुम्हाला कालक्रमानुसार लावायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्लाइडच्या स्वरूपामध्ये असलेल्या या नोट्समध्ये बघू शकता की
चारही पर्यायांचे असलेले लेटर्स म्हणजे जी अक्षरे आहेत ती अक्षरे अचूक लिहून तुम्हाला तो योग्य क्रम लिहायचा आहे, विच आय हॅव प्रोव्हाइडेड टू यू, जो मी तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. सो लेट्स रीड द आन्सर्स. फर्स्ट सेट, Murasaki Shikibu's Tale of Genji, Greek romances, The Appearance of Magazines and Newspapers, and Chaucer's The Canterbury Tales. या 4 गोष्टी आपल्याला कालानुक्रमे लावायच्या आहेत आणि त्यांचा योग्य क्रम आहे BADC. Let's read it once with answers. Greek romances, Murasaki Shikibu's Tale of Genji, Chaucer's The Canterbury Tales, and fourth C, the appearance of magazines and newspapers. Next activity question, and the answer of this activity question is ADBC. Let's read all the answers. Industrial Revolution. Second D, the rise of middle class. Third, drama and poetry started fading away. And fourth C, novel gained popularity. Set number 3. The correct chronological order is DABC. Let's read the answers according to their chronological order. Rajmohan's Wife by Bankim Chandra Chattopadhyay. Second, Rise of Famous Indian Trio. Next, Nayantara Sehgal, Arun Joshi, Manohar Malgaonkar. And last C, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. Next sub activity question, given below are some novels in English literature. Arrange them in their order of their appearance. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 8 गोष्टी दिलेल्या आहेत, 8 संकल्पना दिलेल्या आहेत आणि या संकल्पना तुम्हाला त्यांच्या अपीअरन्सनुसार लिहून काढायच्या आहेत. तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्यांचे वर्ष. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघू शकत असाल, प्रत्येक घटकासमोर त्याचे वर्ष दिलेले आहे आणि या वर्षाच्या आधारे आपण त्यांचा योग्य क्रम जो आहे तो इथे लावलेला आहे. फर्स्ट, Epilogues 44 and 38 BC. Next, The Tale of Genji 1010, Maud D. Arthur 1485. Fourth, Don Quixote 1605. Fifth, The Pilgrim's Progress 1678. Sixth, Oranaku 1688. Seventh, Gulliver's Travels 1726 and Pamela 1740. तर विद्यार्थी मित्रांनो, आज अशा पद्धतीने आपण 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल या पाठावर आधारित असलेल्या 1 ते 3 कृती प्रश्नांचा सराव केलेला आहे. आता आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये 4, 5 आणि 6 या कृती प्रश्नांवर आधारित असलेल्या उत्तरांसहित. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. थँक यू.